अगं आलीस? बस. बरं झालं आलीस. बरं वाटेल ह्याला. गुलाब घेऊन आलेस? हो, आई म्हणाली जाताना खायला किंवा फुलं घेऊन जा, छान वाटेल त्याला. बरं, तुम्ही दोघं बोलत बसा, मी चहा घेऊन आलेच. जाताना तुला एक गोष्ट द्यायची, आठवण कर. कसा आहेस? हुशार आहे तुझ्यापेक्षा. खरंच आहेस. विसरला नाही आहेस ना अजून? तूही कुठे विसरलीस? हा काळा ड्रेस छान दिसतो तुझ्यावर. हॅपी बर्थडे वेदिका. थँक्यू. अगं वाढदिवसाला असं काळं चांगलं नसतं ते. अगं असं काही नसतं ग, तोही एक रंगच आहे ना. हिरवा, माझा ऑरेंज, काळा. सॉरी ना वेदिका. सॉरी म्हणून काय होणार आहे? साधं विश पण केलं नाहीस. सगळे करतच होते ना. ते मी करणारच होतो, पण तू एवढी छान दिसत होतीस ना की मी विसरलोच आणि मठ्ठासारखा बघत उभा राहिलो. मट्ट नाही आहे मी. दरवर्षी म्हणूनच मी पहिली येते आणि तू दुसरा येतोस. सोड ग. पण मला ना आजपर्यंत काळा रंग आवडायचा, पण कोणी का विचारलं की माझ्याकडे उत्तरच नसायचं. ततपप व्हायची माझी. हो का? हो. तू एवढी गोरी पान आहेस. हा काळा ड्रेस तुझ्यावर एवढा छान दिसतोय ना. खूप छान दिसतेस. उत्तर मिळालं मग? हो. तू आल्यापासून प्रश्नच पडत नाहीत कसले. उत्तरं मात्र सगळी मिळतात. माझं गिफ्ट विसरलास ना. जा बाबा तू. अगं म्हणजे मी शाळेत आणायचं विसरलोय. तू एक काम कर, घरी जाऊन आवरून आपल्या नेहमीच्या जागी आहे. मी लगेच गिफ्ट घेऊन येतो. हां. काय रे? आई, बाबा तुला काय गिफ्ट द्यायचं बड्डेला? काय म्हणजे साडी देतात. अगं म्हणजे सुरुवातीला काय द्यायचं? सुरुवातीला पहिल्या वाढदिवसाला अंगठी दिली होती. का रे?
केवढा उशीर. बरं सॉरी. डोळे बंद कर ना. कर ना. अभि काय आहे सांग ना. अभि अरे अंगठ्यात पण बसत नाहीये. असू दे, अंदाज चुकला माझा. आणि म्हणे हुशार. राहू दे आता, आणते मी बदलून आणतो. असू दे, एवढ्या प्रेमाने आणलीस. छान आहे, आवडली मला.